मित्रांनो, टीईटीच्या 31 दिवसाच्या सिरीजमध्ये आज आपण मराठीचे 30 IMP करून आहोत. यापूर्वीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. तिथे मी यासाठी टीईटीची सेपरेट प्लेलिस्ट तयार केली आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात. मग एक मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? ऑप्शन ए दादोबा पांडुरंग तळखरकर, ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन सी विष्णुशास्त्री चिपळूणकर, ऑप्शन डी महर्षी कर्वे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए दादोबा पांडुरंग तळखरकर. आणि महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले ज्यात व्याकरणाचे भक्कम नियम मांडले, म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, सूर्योदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. संधीवर 100% एक तरी मार्काचा प्रश्न येत असतो, त्याच्यामुळे संधी हा टॉपिक क्लिअर करून घेत चला. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सूर्य प्लस उदय. प्रश्न क्रमांक 3, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? ऑप्शन ए विदुषी, ऑप्शन बी विद्वान, ऑप्शन सी विद्वाना, ऑप्शन डी विदुषी. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विदुषी. प्रश्न क्रमांक 4, तळे या शब्दाचे अनेक वचन काय होईल? ऑप्शन ए तळ्या, ऑप्शन बी तळी, ऑप्शन सी तळे, ऑप्शन डी तळ्यात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तळी. एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते. उदाहरणार्थ तळे तळी, गाणे गाणी, केळे केळी. प्रश्न क्रमांक 5, मुलांनो रांगेत उभे राहा या वाक्यातील विभक्ती ओळखा. ऑप्शन ए प्रथमा, ऑप्शन बी संबोधन, ऑप्शन सी पंचमी, ऑप्शन डी षष्टी. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, संबोधन. हाक मारण्यासाठी नावाच्या रूपात जो बदल होतो त्याला संबोधन म्हणतात. अनेक वचनात नो हा प्रत्यय लागतो. प्रश्न क्रमांक 6, शौर्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? ऑप्शन ए सामान्य नाम, ऑप्शन बी विशेष नाम, ऑप्शन सी भाववाचक नाम, ऑप्शन डी धातुसाधित नाम. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भाववाचक नाम. ज्या नामाने वस्तूतील किंवा प्राण्यातील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. शूर या विशेषणावरून शौर्य. प्रश्न क्रमांक 7, मी स्वतः त्याला पाहिले यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? ऑप्शन ए पुरुषवाचक, ऑप्शन बी दर्शक, ऑप्शन सी आत्मवाचक, ऑप्शन डी संबंधी. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आत्मवाचक सर्वनाम. स्वतः आपण ही सर्वनामे जेव्हा स्वतःच्या अर्थाने वापरली जातात तेव्हा ती आत्मवाचक सर्वनामे असतात. प्रश्न क्रमांक 7, 10 लिटर दूध यातील 10 लिटर हे कोणते विशेषण आहे? ऑप्शन ए गणनावाचक, ऑप्शन बी परिमाणवाचक, ऑप्शन सी आवृत्तीवाचक, ऑप्शन डी क्रमवाचक. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, परिमाणवाचक संख्या विशेषण. दूध हे मोजता येते पण संख्येत नाही तर परिमाणात, जसे की लिटर किलो मध्ये मोजले जाते, त्यामुळे हे परिमाणवाचक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 9, ती हसते वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए सकर्मक, ऑप्शन बी अकर्मक, ऑप्शन सी संयुक्त, ऑप्शन डी शक्य. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अकर्मक. हसण्याची क्रिया कर्त्यावरच थांबते. वाक्यात कर्माची आवश्यकता नाही म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 10, तो नेहमी अभ्यास करत असतो या वाक्याचा काळ ओळखा. ऑप्शन ए रीती वर्तमान काळ, ऑप्शन बी अपूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन सी रीती भूतकाळ, ऑप्शन डी पूर्ण वर्तमान काळ. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रीती वर्तमान काळ. एखादी क्रिया वर्तमान काळात सतत घडण्याची रीत किंवा सवय असेल तर तो रीती वर्तमान काळ असतो. प्रश्न क्रमांक 11, रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन ए कर्तरी, ऑप्शन बी कर्मणी, ऑप्शन सी भावे, ऑप्शन डी यापैकी नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भावे प्रयोग. कर्ता रामाने आणि कर्म म्हणजे रावणास दोघांना विभक्ती प्रत्यय आहे आणि क्रियापद स्वतंत्र आहे. प्रश्न क्रमांक 12, यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा. ऑप्शन ए अव्ययभाव, ऑप्शन बी तत्पुरुष, ऑप्शन सी द्वंद्व, ऑप्शन डी बहुव्रीही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अव्ययभाव समास. प्रश्न क्रमांक 13, बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? ऑप्शन ए कानडी, ऑप्शन बी पोर्तुगीज, ऑप्शन सी अरबी, ऑप्शन डी फारसी. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पोर्तुगीज. बटाटा, कोबी, हापूस, पपई, फणस हे शब्द पोर्तुगीज भाषेतून लोकांच्या संपर्कामुळे मराठीत आले आहे. प्रश्न क्रमांक 14, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. ऑप्शन ए पंकज, ऑप्शन बी सरोज, ऑप्शन सी राजीव, ऑप्शन डी मिलिंद. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मिलिंद. पंकज, सरोज, राजीव, अब्ज, नीरज हे सर्व कमळाचे समानार्थी शब्द आहे. मिलिंद म्हणजे भोंगा किंवा भ्रमर. प्रश्न क्रमांक 15, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए कंजूस, ऑप्शन बी उदार, ऑप्शन सी कठोर, ऑप्शन डी श्रीमंत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उदार. कृपण म्हणजे अत्यंत कंजूस किंवा चिक्कू व्यक्ती. त्याच्या विरुद्ध उदार किंवा दानशूर हा शब्द येतो. प्रश्न क्रमांक 16, अत्तराचे दिवे जाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन ए खूप सुगंध पसरवणे, ऑप्शन बी भरपूर उधळपट्टी करणे, ऑप्शन सी दिवाळी साजरी करणे, ऑप्शन डी देवाची पूजा करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भरपूर उधळपट्टी करणे. अत्तर महाग असते, त्याचे दिवे जाळणे अशक्य आणि पैशाचा नाश करणारे असते, यावरून नाहक उधळपट्टी करणे हा अर्थ निघतो. प्रश्न क्रमांक 17, उत्तळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ ओळखा. ऑप्शन ए नदीला पूर येणे, ऑप्शन बी उत्तळ नदीत पोहणे, ऑप्शन सी कमी ज्ञान असलेला जास्त बडाया मारतो, ऑप्शन डी खूप बडबड करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कमी ज्ञान असलेला जास्त बडाया मारतो. ज्या नदीत पाणी कमी असते तिचा आवाज जास्त येतो, तसेच ज्याच्याकडे खरोखर कमी गुणवत्ता असते तोच जास्त दिखावा करतो. प्रश्न क्रमांक 15, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेम जणू. अलंकार ओळखा. ऑप्शन ए उपमा, ऑप्शन बी उत्प्रेक्षा, ऑप्शन सी रूपक, ऑप्शन डी अनुप्रास. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उत्प्रेक्षा. उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना जिथे केलेली असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 19, भुजंग प्रयात वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 14, ऑप्शन सी 15, ऑप्शन डी 19. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 12.
प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्दावर 100% प्रश्न येत असतो, त्यामुळे शुद्ध शब्द ही 2-3 वेळा लिहून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आशीर्वाद. मराठी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार आशीर्वाद या शब्दाची शी नेहमी दीर्घ असतो आणि वा वर रपर असतो. प्रश्न क्रमांक 21 पाऊस आला आणि मोर नाचू लागला या वाक्याला ओळखा. ऑप्शन ए केवळ वाक्य, ऑप्शन बी मिश्र वाक्य, ऑप्शन सी संयुक्त वाक्य, ऑप्शन डी उद्गारार्थी वाक्य. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य. आणि या प्रधानसूचक समुच्चय बोधक उभयान्वयी अवययाने 2 स्वतंत्र वाक्य जोडली आहे म्हणून हे संयुक्त वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 22 दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात. ऑप्शन ए बोलणाऱ्याचे शब्द दाखवताना, ऑप्शन बी शब्दावर जोड देताना, ऑप्शन सी 2 शब्द जोडताना, ऑप्शन डी वाक्य अर्धवट राहिल्यास. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवताना. ती व्यक्ती जे बोलली ते थेट वाक्यात देताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. एखाद्या शब्दात जोर देण्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक 23 आम्ही गहू खातो या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. ऑप्शन ए अभिधा, ऑप्शन बी लक्षणा, ऑप्शन सी व्यंजना, ऑप्शन डी यापैकी नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लक्षणा. प्रश्न क्रमांक 24 श्यामची आई हे सुप्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे. ऑप्शन ए साने गुरुजी, ऑप्शन बी कुसुमाग्रज, ऑप्शन सी वि स खांडेकर, ऑप्शन डी प्र. अत्रे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 25 सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन ए साधा भूतकाळ, ऑप्शन बी साधा वर्तमान काळ, ऑप्शन सी पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन डी रीती वर्तमान काळ. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साधा वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 26 अरे रे तो नापास झाला या वाक्यातील अरे रे ओळखा. ऑप्शन ए हर्षदर्शक, ऑप्शन बी शोकदर्शक, ऑप्शन सी आश्चर्यदर्शक, ऑप्शन डी प्रशंसादर्शक. उत्तर आहे ऑप्शन बी शोकदर्शक. प्रश्न क्रमांक 27 बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय. ऑप्शन ए बोकीन, ऑप्शन बी भाटी, ऑप्शन सी बोकी, ऑप्शन डी मांजर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भाटी. या प्रश्नामध्ये बरेचसे जण चुकतील, मांजर उत्तर देतील, पण याचं योग्य उत्तर आहे भाटी आहे. उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय होईल. ऑप्शन ए उंदरे, ऑप्शन बी उंदरा, ऑप्शन सी उंदीर, ऑप्शन डी उंदर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उंदीर. काही एकारांत पुल्लिंगी नामाचे एक वचन आणि अनेक वचन सारखेच असते. उदाहरणार्थ उंदीर, देव, कवी, लाडू. इथे बरेच जणांनी उंदरे उत्तर दिलं असतं, पण लक्षात ठेवा उंदीर हेच त्याचं अनेक वचन आहे. प्रश्न क्रमांक 29 गुरांचा कळप तसा पक्ष्यांचा. ऑप्शन ए जमाव, ऑप्शन बी थवा, ऑप्शन सी घोळका, ऑप्शन बी पुंजका. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी थवा. प्रश्न क्रमांक 30 मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला. ऑप्शन ए वि स खांडेकर, ऑप्शन बी कुसुमाग्रज, ऑप्शन सी विदा करंदीकर, ऑप्शन डी भालचंद्र नेमाडे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए वि स खांडेकर. अशा प्रकारे आपण मराठीचे 30 IMP क्वेश्चन पाहिले आहेत. अशा 31 दिवसाच्या सिरीजमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये वेगवेगळे प्रश्न पाहायला मिळतील. ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.